नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जे आर्मीमध्ये जे पर्सन आहे तर त्यांच्यासाठी जो कोटा आहे त्याला म्हणतात डिफेन्स कोटा. तर या डिफेन्स कोटामध्ये कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येतं, याच्यामध्ये D1 काय आहे, D2 काय आहे, D3 काय आहे, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये डिफेन्स कोटा थ्रू आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येतं. सगळ्यात पहिलं फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, म्हणजे MBBS, BDS, BMS, BHMS या चारही कोर्सेसच्या फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घेता येतं या कोटा थ्रू. मग प्रायव्हेट कॉलेजमध्ये डिफेन्स कोटा आहे का? नाही, फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठीच डिफेन्स कोटा आहे. या डिफेन्स कोटामध्ये कॅटेगरी ही अप्लाय होते. बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिफेन्सद्वारे ऍडमिशन भेटलं, पण तुमची कॅटेगरी ओपन आहे, तुम्हाला फीस किती भरावी लागेल? पूर्ण फीस भरावी लागेल. फॉर एक्झाम्पल तुमची कॅटेगरी ST आहे आणि तुम्ही डिफेन्स कोटामधून तुम्हाला सीट भेटली आहे, पण मग त्याची फीस किती भरावी लागेल? 0. का? तर ST कॅटेगरीला फीस 0 आहे. डिफेन्स कोटामध्ये फक्त आपल्याला ऍडमिशन मिळण्यासाठी आपल्याला फायदा होतो. पण तेच जर कॅल्क्युलेशन जर केलं तर डिफेन्स कोटाचा कट ऑफ कमी असतो का? हो, डिफेन्स कोटामध्ये आजच्या मितीला खूप सारे कॉम्पिटिशन झालेले आहे. या कॉम्पिटिशनमुळे खूप सारे विद्यार्थी आज डिफेन्स कोटामधून अप्लाय करतात. तर डिफेन्स कोटामध्ये D1 काय आहे, D2 काय आहे आणि D3 काय आहे, आपण एक थोडक्यात जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं D1. बघा, D1 मध्ये काय आहे, तर जो D1 मध्ये येतो तर तो कोणता कॅन्डिडेट असू शकतो? फॉर सन, डॉटर, स्पाउस ऑफ एक्स डिफेन्स सर्व्हिस पर्सन, म्हणजे एक्स म्हणजे ऑलरेडी तो डिफेन्स मध्ये होता आणि त्याचा सर्व्हिस झालेली ऑलरेडी, आणि विथ डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट, म्हणजे महाराष्ट्रामधला एक सैनिक होता, त्या सैनिकाची मुलगा, मुलगी किंवा त्याची बायको, या तिघांना हा कोटा लागू होऊ शकतो. म्हणजे या तिघांना ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर त्याचं एक्स सर्व्हिसमॅनचं जे सर्टिफिकेट आहे तर ते D1 मध्ये येतं. हे सर्वांनी लक्षात ठेवा. विथ महाराष्ट्र स्टेट डोमेसाईल या कोटामध्ये. D2, आता D2 मध्ये बघा, सन, डॉटर, स्पाउस, ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सन, म्हणजे आता ऑलरेडी सैन्यामध्ये त्यांची ती सेवा देता आहेत त्या पर्सनसाठी, बट डोमेसाईल कुठला असायला हवं? महाराष्ट्र स्टेटचं डोमेसाईल असायला हवं त्या स्टुडंटसाठी. तर त्या स्टुडंटला या D2 मध्ये अप्लाय करावं लागतं. पहिलं होतं एक्स सर्व्हिसमॅन, सेकंड आहे ऍक्टिव्ह सर्व्हिसमॅन म्हणजे आता सध्या सेवेत आहे, आणि तिसरं आहे जे आहे ते D3 आहे. बघा, D3 मध्ये सन, डॉटर, स्पाउस, ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सन, म्हणजे तो पर्सन ऍक्टिव्ह असायला हवा, आता सर्व्हिसमध्ये असायला हवा. ट्रान्सफर टू महाराष्ट्र स्टेट फ्रॉम आउटसाइड महाराष्ट्र, म्हणजे एखादा कॅन्डिडेट आहे तो ऑलरेडी म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा सर्व्हिसमॅन आहे, आर्मी मॅन आहे, तर ते आर्मी मॅन ऑलरेडी राजस्थानमधून आहेत, पण त्यांची सर्व्हिस आता कुठे चालू आहे? महाराष्ट्रात चालू आहे. तर त्या कॅन्डिडेटसाठी आपल्याला महाराष्ट्र, आउटसाइड महाराष्ट्राचा झाला तो, मग तो अप्लाय करू शकतो का? हो, पण त्याच्याकडे डिफेन्सचं सर्टिफिकेट असायला हवं. म्हणजे हू डोमेसाईल ऑफ स्टेट अदर दॅन महाराष्ट्र, म्हणजे त्याचं डोमेसाईल महाराष्ट्राचं नसलं तरी चालतं, पण तो विद्यार्थी त्याचे पालक हा डिफेन्स मध्ये असायला हवा महाराष्ट्र स्टेटमध्ये, मग तो बसतो D3 मध्ये. तर ह्या अशा प्रकारे डिफेन्स कोटामधून आपण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला MBBS, BDS, BMS, BHMS या चारही कोर्सेसमध्ये गव्हर्नमेंट कोटामध्ये आपल्याला ऍडमिशन भेटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक आणि डिटेल माहितीसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून आणि अधिक माहिती मिळवा. आणि ब्राईट फ्युचरचं जे पेड काउन्सिलिंग आहे, पेड काउन्सिलिंगही तुम्ही जॉईन करू शकता. ब्राईट फ्युचर पूर्ण त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेपर्यंत प्रॉपरली गायडन्स करेल, त्यांचं प्रॉपर ऍडमिशन प्रोसेस करून देईल. आणि ही व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की ज्यांना ह्या कोटामध्ये ते आहेत आणि त्यांना याचा फायदा होऊ शकतो. थँक्यू सो मच.